मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात। दादर माहीम भागात जोरदार पाऊस सुरू। पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईत कांदिवली, बोरिवली, मालाड परिसरात पावसाची संततधार सुरू। कांदिवली परिसरातील पावसाचा टॉप अँगल व्ह्यू समोर। ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीतही पावसाची हजेरी। मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिरानं। पुण्यातील आळंदी, चाकण परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी। वाहनाच्या 5 किलोमीटरपर्यंत रांगा। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। पुढील 48 तासात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईतील पवई तलाव ओव्हरफ्लो। पवई तलावाची 545 कोटी लिटर क्षमता। सद्यस्थितीत तलावाची पाणी पातळी 195.10 फूट। चासकमान धरणाच्या समोरील पुलाला काही महिन्यांपूर्वी पडलेल्या भगदाड जैसे थेच। पुलावर आता चक्क बांबूचं मंडप। मात्र सूचना फलक लावण्याचा धरण प्रशासनाला विसर। धोकादायक पुलावरून वाहतूकही सुरूच। नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात होणार। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कृषी केंद्र चालकांकडून अजित 155 कापसाच्या वाणाची अवैध साठवणूक। विदर्भ कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाची छापेमारी। कृषी केंद्र चालकांकडून अधिक नफा मिळवण्यासाठी अजित 155 वाणाचा कृत्रिम तुटवडा निर्माण। पालघरच्या वसई विरार नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ। जळगावमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे अर्धा मीटरने उघडले। धरणातून 2774 क्युसेक्सनं पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू। जलसाठा नियंत्रित करण्यासाठी 2 दरवाजे अर्धा मीटरने उघडले। सांगली जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची उघडीप। कृष्णा नदीची पाणी पातळी 15 फुटावर स्थिर। बुलढाणा जिल्ह्यात 20% पेरण्या आटोपल्या। बुलढाण्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। 4 दिवसापासून पावसानं उसंत घेतल्यानं शेतकरी चिंतेत। नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। सारंगखेडा आणि प्रकाशा इथल्या प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे खांदेश्वर रेल्वे स्थानक सबवेमध्ये काही काळ पाणी साचलं। पंप लावून पाण्याचा निचरा करण्यात आल्याची माहिती। वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून व्यंगचित्र पोस्ट। हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी असा उल्लेख असलेलं व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट। व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न। वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाला आकर्षक विद्युत रोषणाई। पक्षफुटीनंतर शिवसेनेचे 2 वर्धापन दिन साजरे होतात। मनसेसोबत युती करायची की नाही? उद्धव ठाकरेंकडून मुंबईतील माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आल्याची सूत्रांची माहिती। तर युती केली तर फायदाच होईल, माजी नगरसेवकांचं मत। सूत्रांची माहिती। महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। मनसेचे अंबरनाथ जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांची सोशल मीडियावर पोस्ट। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला 6 माजी नगरसेवकांची गैरहजेरी। माजी महापौर किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत अनुपस्थित। अनुपस्थित राहणाऱ्या 6 माजी नगरसेवकांनी पक्षाला कल्पना दिली होती। सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेची कार्यकारिणी 21 जूनपर्यंत जाहीर होणार। मुंबईतील नव्या कार्यकारिणीला अखेर 5 महिन्यांनंतर मुहूर्त। शिवसेना कार्यकारिणी 19 जानेवारीला बरखास्त करण्यात आली होती। पूर्व विदर्भात शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी नाही। खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाराजी दूर केली। डॉक्टर दीपक सावंत यांना 8 दिवसात रिपोर्ट पाठवणार। नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया। मंत्री गोगावले अघोरी पूजेनं पुन्हा वादात। दादा गटाच्या सूरज चव्हाणांकडून दुसरा व्हिडिओ ट्विट करत अघोरी पूजा केल्याचा आरोप। बारामतीतील पीडीसीसी बँक रात्री 11 वाजताही सुरू। बँकेतील वसुली अधिकाऱ्यांच्या टेबलवर माळेगाव कारखान्याच्या सभासदांच्या याद्या आढळल्यानं खळबळ। बँकेचे अधिकारी सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते? रंजन तावरे यांचा सवाल। चंद्रकांत तावरेंकडून माळेगाव कारखान्यात भिजलेली साखर पाहण्याचा प्रयत्न। कारखाना प्रशासनानं तावरेंना गेटवरच अडवलं। कारखान्याच्या गेटवर काही वेळ गोंधळाचं वातावरण। चेअरमन पदासाठी उमेदवार असल्यानं विरोधकांच्या पोटात गोळा। काही जण म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक आहे। अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। पवार काका पुतणे आज बारामतीच्या दौऱ्यावर। अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 4 सभा घेणार। तर शरद पवार विद्याप्रतिष्ठानच्या AI परिसंवादासाठी उपस्थित राहणार। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ। मोदी शहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही। हिंदी भाषा शाळेत कशी शिकवली जाते ते बघूच, राज ठाकरेंचा इशारा। राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य। शासनाच्या नव्या GR मधून हिंदीची अनिवार्यता काढून टाकली। विद्यार्थ्यांना कोणतीही तिसरी भाषा शिकता येईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट।
मनसे आज धारावीत हिंदी पुस्तकांची होळी करणार, हिंदीची सक्ती केली जात असल्याचा मनसेचा आरोप. मराठी भाषेला मोठी घरघर लागली आहे, हिंदी भाषेचा एवढा अट्टाहास कशाला, रोहिणी खडसे यांचा सवाल. मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ नये यासाठी शासन तत्पर, शासनाचं पहिलं प्राधान्य मराठीलाच, राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया. जयंत पाटलांनी उदय सामंतांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. वाळवा एमआयडीसी संदर्भात मुंबईतील नरिमन पॉइंट इथल्या एक्सप्रेस टॉवरमध्ये भेट, दोघांमध्ये 1.5 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. आदिवासी मंत्री आणि आमदारांच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. नरहरी झिरवाळ, अशोक उईके आणि आदिवासी आमदारांनी घेतली भेट. पेसा, नोकर भरती, वैयक्तिक वनहक्क दावे या विषयांवर बैठकीत चर्चा. श्रीवर्धनचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. सुर्वेंच्या पक्षप्रवेशामुळे रायगडमधील राष्ट्रवादीची ताकद वाढली. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. कृष्णाकाठची माणसं विचारांची पक्की होती, याच विचारांनी सर्वांनी पुढे जायला पाहिजे होतं. जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात. 20 जून ते जुलैच्या मध्यापर्यंत उड्डाणांमध्ये 15% कपात. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा निर्णय. एअर इंडिया विमानाच्या 6 दिवसात 83 उड्डाणं रद्द. इंडियाकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा निर्णय. 6 दिवसात एअर इंडियाची 83 उड्डाणं रद्द. मुंबई हायकोर्टाचा बीसीसीआयला मोठा दणका. बीसीसीआयला कोची टस्कर्स या आयपीएल फ्रँचायझीला 538 कोटी रुपये देण्याचे निर्देश. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरसाठी प्रस्थान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात. हजारो वारकऱ्यांचा ज्ञानोबा तुकारामांचा गजर. तुकोबारायांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात. पावसातही पालखीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. आज पालखी इनामदार वाड्यातून पुढे निघणार. त्र्यंबकेश्वरहून निघालेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पालखी रथ अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल. हजारो वारकरी विठुनामाच्या नामस्मरणात मजल दरमजल करत पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन. संत एकनाथ महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा. संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील मंदिरात भजन कीर्तन सेवा. हजारो वारकरी नाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं अनमोल वैभव असलेल्या आषाढी वारीच्या मंगल प्रस्थान सोहळ्याला सुरुवात. आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून प्रस्थान ठेवणार. राज्यभरातील मानाच्या 10 पालख्यांसोबत 100 रुग्णवाहिका सज्ज राहणार. आरोग्य विभागाचा 100 कार्डियाक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचा निर्णय. धुळे जिल्ह्यातील निमखेडी गावात पाण्याच्या शोधात 12 ते 15 माकडं दाखल. जंगलात पाणी नसल्यानं माकडं गावाकडे स्थलांतरित झाल्याची माहिती. शहादा तळोदा मतदारसंघातील मतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांचा जनता दरबार. मतदारांनी आमदार राजेश पाडवी यांच्यासमोर मांडल्या समस्या. आमदारांकडून मतदारांच्या समस्यांचं निराकरण. नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी कामांचा लेखाजोखा मतदारांपर्यंत पोहोचवणार. गोवाल पाडवी पत्रकाद्वारे मतदारांपर्यंत आपलं काम पोहोचवणार. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार. मुख्यमंत्री सौर ऊर्जा अंतर्गत जिल्ह्यातील 21 उपकेंद्रांच्या माध्यमातून 20,000 शेतकऱ्यांना 6 महिन्यात वीज मिळणार. राज्य सरकार 900 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती. नंदुरबार जिल्ह्यात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणार. भाजप आमदार विजयकुमार गावित यांच्याकडून स्पष्ट. विदेशी बनावटीच्या दारूचा अवैध साठा वाहून नेणारा ट्रक जप्त. चालकासह सहचालक ताब्यात. धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धुळ्यात एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न. बार्टी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून कार्यशाळेचं आयोजन. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी 1 किलो सोन्याचा मुकुट अर्पण. नांदेडचे भक्त भारत रामिनवार आणि मीरा रामिनवार यांच्याकडून जवळपास 1 कोटी रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण. 15 ऑगस्टपासून 3,000चा वार्षिक फास्टॅग पास. पहिल्या 200 प्रवासासाठी 3,000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास. फक्त राष्ट्रीय महामार्गावर हा पास लागू असणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड. वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन. मागील महिन्यातच पद्मश्री पुरस्कारानं चितमपल्ली सन्मानित. निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी हरपला. पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना अजित पवारांकडून श्रद्धांजली. अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचा वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारा. पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली. नंदेच्या त्रासाला कंटाळून महिलेची 6 वर्षीय मुलासह आत्महत्या.
इमारतीच्या टेरेसवरून उडी मारत जीवन संपवलं. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील धक्कादायक घटना. जळगावातील एरंडोल तालुक्यातील रिंगण गावात 14 वर्षीय मुलाचा खून. धक्का लागल्याच्या रागातून तिघांकडून हत्या. 2 आरोपींना अटक. एका फरार आरोपीचा शोध सुरू. बुलढाण्याच्या लोणारमधील वेणी गावात स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यासाठी 23 महिलांचं अन्नत्याग आंदोलन. आंदोलनातील 12 महिलांची प्रकृती खालावली. सोलापूरच्या करमाळ्यात विविध समस्यांबाबत घंटानाद आंदोलन. करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीनं आंदोलन. मुंबई मेट्रोच्या कोलाबा वांद्रे सिब्स मेट्रो 3 मार्गावर QR स्कॅन करून तिकीट काढता येणार. प्रवाशांना मेट्रोच्या ONDC डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून तिकीट काढता येणार. न्यू इंडिया बँक घोटाळ्याच्या चौकशीवेळी आणखी एक घोटाळा उघडकीस. सुमारे 400 कोटींचं कर्ज वन टाइम सेटलमेंटद्वारे बंद करण्यात आलं. नव्या घोटाळ्यात बँक अधिकाऱ्यांनाही पैसे मिळाल्याचा संशय. सिंगापूरमधील कोरोनाचा व्हायरस महाराष्ट्रात आढळला. पुण्याच्या ICMR NIV संस्थेत व्हायरसची तपासणी. SARS-CoV-2 नावाचा कोरोना व्हायरस राज्यात आढळला. बदलापूरमधील माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या मारेकऱ्यांना जन्मठेप. 23 मे 2014 रोजी मोहन राऊत यांची गोळ्या झाडून हत्या. 11 वर्ष विशेष मोक्का न्यायालयात खटला सुरू होता. रत्नागिरीच्या चिपळूणमधील कोंढे गावात राज्यस्तरीय शेत नांगरणी स्पर्धा संपन्न. स्पर्धेत 72 बैल जोड्या सहभागी. एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एकनाथ शिंदे आणि सामंतांची भेट घेतली. 12 संचालकांशी बँकेच्या सक्षमीकरणावर चर्चा. उदय सामंत यांची माहिती. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांच्या दर्जाबाबत माजी नगरसेवकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित. महानगरपालिकेचे मटेरियलचे रेकॉर्ड गायब. कामाच्या गुणवत्तेचा खेळखंडोबा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. शिंदेंच्या शिवसेनेची मागणी. KDMCतील रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर आणि वसंत व्हॅली रुग्णालयाला नोटीस. रुग्णवाहिकेअभावी मृत्यूच्या प्रकरणानंतरही रुग्णालयात सुधारणा नाही. 3ही रुग्णालयांच्या प्रमुखांना शिस्तभंगाची नोटीस. खड्डेमुक्त शहरासाठी मुंबईकरांना करावी लागणार 1.5 वर्ष प्रतीक्षा. 2000 किलोमीटरपैकी 1,500 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण. 400 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण बाकी. मेट्रो प्रकल्पांसाठी आता मनुष्यबळ धोरण. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे प्रकल्प विलंब झाल्यास दिवसाला 2 लाखाचा दंड ठोठावण्याचा MMRDAचा निर्णय. सोलापूरच्या करमाळ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक. सरसकट कर्जमाफीचा नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करण्याची मागणी. दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा. साताऱ्याच्या कराडमध्ये रिक्षा चालवणाऱ्या 65 वर्षीय आजींकडून पक्क्या लायसन्ससाठी RTO कार्यालयात ट्रायल. 65 वर्षीय रिक्षा चालक आजींना 8 दिवसात लायसन्स दिलं जाणार. परभणीत एसटी चालकाकडून पिकअप चालकाला भर रस्त्यात मारहाण. क्षुल्लक कारणावरून मारहाणीमुळे मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील विटा गावच्या नागरिकांचा महावितरण विरोधात आंदोलन. सततच्या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला कंटाळून ग्रामस्थांचा संताप. महावितरण कार्यालयातच रात्री ठिय्या. वारीदरम्यान पुण्यात खासगी रुग्णालयातील 10% रुग्णशय्या आरक्षित. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना. परभणी शहरातील डॉक्टर दाम्पत्याकडून आळंदीतील मंदिरासाठी चांदीचा दरवाजा अर्पण. अस्थिरोग तज्ञ डॉक्टर श्रीराम मसलेकर, डॉक्टर पद्मजा मसलेकर यांच्याकडून चांदीचा दरवाजा अर्पण. बीडच्या शेतीच्या जुन्या वादातून 2 गटात राडा. वादात महिलांचाही समावेश. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.